माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे। 14 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे आणि घटस्थापना होणार आहे। तर बघा, मला खूप कमेंट आलत्या की ताई या नवरात्रीमध्ये आम्हाला काहीतरी असा उपाय सांगा, काहीतरी मार्ग सांगा की ज्या आमच्या अडचणी दूर करतील असा एखादा उपाय किंवा मार्ग आम्हाला सांगा। बघा, तुम्ही श्री स्वामी समर्थांची सेवा करत असाल किंवा अजून कोणत्याही इष्टदेवतेची तुम्ही सेवा करत असाल, आता या पितृपक्षामध्ये मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत की काय सेवा आपण केली पाहिजे जेणेकरून आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील। तर आपल्याला या आपल्या स्वामींच्या सेवेबरोबर आणि इतर सेवेंबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं। कारण आपल्याला संसारामध्ये अनेक अडचणी येतात, त्याचबरोबर मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात, मुलांना यश मिळत नाही, त्यांची प्रगती खुंटते किंवा घरातल्या सदस्यांची प्रगती खुंटते, आर्थिक टंचाई आपल्याला जाणवते किंवा पैशाची आवक आपल्या घरामध्ये राहत नाही, किंवा आपण जे काही कार्य करायला जातो त्यामध्ये विघ्न येतात। तर असं का होतं, तर कदाचित आपली कुलदेवीची सेवा ही कमी पडलेली असते। त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला जमेल तेवढी, जमेल तितकी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि खूप प्रभावी असा एक सोपा मार्ग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ जरासा मी आधीच टाकत आहे कारण आपल्याला यासाठी एक वस्तू लागणार आहे आणि ती वस्तू काय आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। तर अवश्य सर्वांनी कुलदेवीची सेवा करायला या नवरात्रामध्ये बिलकुल विसरू नका। कारण तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील, समजा मूलबाळ होत नाहीये, पैशाची अडचण आहे आणि अजून कुठलेही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, एखादी इच्छा असेल मनामध्ये, तर इच्छापूर्तीसाठी देखील हा उपाय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे हे नवरात्रीचे महत्त्वाचे दिवस आपल्याला घालवायचे नाही आहेत आणि विशेष करून स्त्रियांनी ही सेवा करायची आहे। स्त्रियांनी जर ही सेवा केली तर अखंड सौभाग्याची प्राप्ती त्यांना होते, ऐश्वर्य, सुख, समाधान, वैभव या सगळ्यांची प्राप्ती होते, संतान प्राप्ती होते, किंवा जे अविवाहित मुलं मुली आहेत किंवा ज्या अविवाहित मुली आहेत त्यांच्या विवाहामधले जे अडचणी आहेत, अडथळे आहेत ते देखील दूर होतात। त्यामुळे अवश्य ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर आता आपण बघूया सेवा काय आहे। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आणि हे पाठ कसे करायचे हे आपण बघूया। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक असं ग्रंथ मिळतो, तर तुम्हाला तो आणायचा आहे। हा व्हिडिओ मी थोडासा लवकर पोस्ट करत आहे कारण आपल्याला हीच वस्तू महत्त्वाची आहे, ती लागणार आहे। हे जे पुस्तक आहे ते श्री दुर्गा सप्तशती असं या नावाने येतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल किंवा कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल। अवश्य तुम्ही हे जे पुस्तक आहे ते थोडंसं शोधा, कुठं मिळत आहे का, आणि अवश्य ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। अत्यंत प्रभावी असा ग्रंथ आहे, आपल्याला खूप काही देऊन जाणारा असा हा प्रभावी ग्रंथ आहे। तुमच्याकडे घट बसलेले असतील तरी देखील तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता आणि जरी तुमच्याकडे घट नसतील तरी देखील तुम्ही याचे पठण करू शकता। आता आपण बघूयात हा जो ग्रंथ आहे त्याचे पठण कसे करायचे आहे। आता यावर्षी म्हणजेच 2023मध्ये 15 ऑक्टोबरला घट बसणार आहे, तर त्या दिवशी तुम्ही या पाठांना सुरुवात करू शकता। या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये 1 ते 13 असे अध्याय आहेत आणि 1 ते 13 अध्याय 14 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते। म्हणजेच या ग्रंथाचे 14 पाठ वाचन केल्यानंतर नवचंडी केल्याचे पुण्य मिळते। याच्यामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत आणि 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचून झाल्यावर तुमचा एक पाठ पूर्ण होतो। त्यामुळे तुम्हाला तुम्हाला हवे तितके तुम्ही पाठ करू शकता। नवरात्रीमध्ये तुम्ही याचे 9 पाठ करू शकता, 11 करू शकता, 21 पाठ करू शकता, काही जण 108 देखील याचे पाठ करतात, या ग्रंथाचे पाठ करतात। तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही पाठ करू शकता। अगदीच तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, रोज 2 तरी अध्याय या
ग्रंथाचे तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला काही माहिती नसेल किंवा तुमचा एवढा स्टॅमिना नसेल बसायचा, पूर्ण 1 ते 13 पाठ किंवा 1 ते 13 अध्याय तुम्ही एकाच दिवशी करू शकत नसाल, तर कमीत कमी रोज तरी 2 अध्याय वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या नवरात्रीमध्ये तुमची जी कोणती इच्छा अपूर्ण असेल ती पूर्ण या ग्रंथामुळे होते किंवा या ग्रंथाच्या पठणामुळे ती इच्छा देखील तुमची पूर्ण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते. आता तुम्हाला हा ग्रंथ वाचायच्या आधी नवारणव मंत्राचा एक जप करायचा आहे, म्हणजे एक माळी जप करायचा आहे. नवारणव मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र किंवा हा जो जप आहे तो तुम्हाला सकाळ संध्याकाळ करायचा आहे. एक माळी जप तुम्हाला करायचा आहे. आता ग्रंथाच्या पठणाला तुम्ही कधी बसू शकता, तर अगदी पहाटे देखील बसू शकता आणि संध्याकाळी देखील बसू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळामध्ये तुम्हाला ग्रंथाचं पठण सुरुवात करायची नाही आहे, कारण ही भिक्षेची वेळ असते. त्यामुळे 12 ते 12:30 मध्ये आपल्याला या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करायची नाही. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही या ग्रंथाचे पठण सुरू करणार आहात तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा सोडायचा आहे. संकल्प करणे किंवा सोडणे म्हणजे एकच गोष्ट आहे आणि फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी. ते पाणी डाव्या हातातील चमच्याने किंवा पळीने तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः. पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आणि प्राशन करायचं ते पाणी आणि म्हणायचं ओम नारायणाय नमः. पुन्हा तिसऱ्यांदा तसंच घ्यायचं पाणी, प्राशन करायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमः. पुन्हा काय करायचं आहे, थोडंसं पाणी उजव्या हातात घ्यायचं आहे पळीने, त्यावरती थोड्याशा अक्षता, एक फूल, हळद कुंकू व्हायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचं नाव बोलायचं आहे. समजा आता माझं नाव संध्या आणि तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर असं म्हणायचं आहे मी संध्या कश्यप गोत्राची देवी आईसाठी पाठ करत आहे. किती पाठ तुम्ही करणार आहात ते पण तुम्हाला सांगायचं आहे आणि हे पाठ मी करत आहे मला चांगली नोकरी मिळण्यासाठी, असं तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे तुमची कुठलीही इच्छा असू शकते, धनप्राप्तीसाठी असू शकते, संतानप्राप्तीसाठी असू शकते किंवा आणखी कुठलीही तुम्ही इच्छा बोलून दाखवू शकता. तर देवी आईसाठी मी हे पाठ करत आहे या नवरात्रीमध्ये असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, असा संकल्प केल्यानंतर तुमच्या त्या उजव्या हातावरती पाणी सोडायचं आहे. म्हणजेच तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. लक्षात घ्या, संकल्प सोडणं आणि संकल्प करणं ही एकच गोष्ट आहे आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला हे करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प केल्यानंतर आपल्या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, अखंड दिवा हा तेवत राहायला पाहिजे. आता नवरात्री असल्यामुळे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अखंड दिवा हा तेवत असतो, पण एक तुम्हाला माहिती सांगितली की दिवा हा प्रज्वलितच असायला हवा, धूप दीप चालू पाहिजे तिथे आणि नंतर तुम्ही हे वाचनाला सुरुवात करायचं आहे. तर असा हा ग्रंथ मिळतो श्री दुर्गा सप्तशतीचा. तो तुम्ही घेऊन ठेवा आणि तुम्हाला नंतर काय करायचं आहे, असं पठण करायचं आहे. तर बघा पठण काय काय करायचं आहे, तर इथे तुम्ही बघू शकताय प्रस्तावना दिलेली आहे. कुलदेवतेची सेवा कशी करावी हे सगळं डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सगळे नियम वगैरे दिलेले आहेत आणि इथे बघा प्रार्थना दिलेली आहे. तर ती प्रार्थना देखील तुम्हाला म्हणायची आहे. म्हणजे प्रत्येक तुम्हाला पान जे आहे ते पठण करायचं आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि त्यानंतर बघा अवतरणिका आहे ती तुम्हाला वाचायची आहे. या पुस्तकामधलं सर्व काही तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं आहे. कुठलंच तुम्हाला पान सोडायचं नाही. आणि अशा प्रकारे बघा श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र असं तुम्हाला दिलेलं असतं. तर ते देखील तुम्हाला पठण करायचं आहे. रात्री सुक्त झाल्यानंतर अध्याय पहिला सुरुवात होतो.
आणि अशा पद्धतीने तुम्हाला अध्याय 13व्यापर्यंत हे वाचायचं आहे. तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल आणि तुम्हाला पूर्ण एक पाठ एका दिवसामध्ये करायचा असेल तर तुम्हाला 3-3.5 तास लागू शकतात. तुमच्या वाचनावर आहे. जर तुम्ही आधीपासून वाचत असाल तर तुम्हाला 1 ते 1.5 तास लागू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे अध्याय वाचायचे आहेत. अगदीच तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही रोज 2 अध्याय देखील वाचले तरीही चालेल. अशा पद्धतीने तंत्रोक्त देवी सूक्त देखील तुम्हाला वाचायचं आहे. कारण बघा, सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही किती करताय, कशी करताय यापेक्षा तुम्ही सेवा करताय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही पाठ करू शकता. पण लक्षात घ्या की याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. काही कारणामुळे जर खंड पडला, सूतक पडलं किंवा मासिक पाळी जर आलेली असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर घरातल्या कोणाकडून तरी हे पाठ करून घ्यायचेत राहिलेले. असं काही नाही की स्त्रियांनीच हे पाठ करावेत. पुरुष देखील करू शकतात, मुलं करू शकतात. आणि सूतक असेल तर घरामधलं कोणच करू शकत नाही. मग काय करावं लागणार, जे शेजारी पाजारी आहेत त्यांच्याकडून तुम्ही हे पाठ करून घेऊ शकता. विवाहित महिला, अविवाहित महिला, पुरुष हे पाठ करू शकतात. अगदी विधवा महिला देखील हे पाठ करू शकतात. पण लक्षात घ्या, हे पठण करत असताना शक्यतो उठू नका. आणि समजा तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर काय करा, शक्यतो हे पठणाला बसण्याआधीच तुम्ही जे काही नैसर्गिक कामं आहेत ती उरकून घ्या. शक्यतो मधून उठू नका. आणि काही कारणास्तव तुम्हाला उठावंच लागलं तर देवी आईची तुम्ही क्षमा मागा आणि नाक घासून पुन्हा तुम्ही काय करा, याच्या पठणाला सुरुवात करा, ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकल्पयुक्त करा. म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा असतील, ज्या काही अडचणी असतील त्या सुटण्यास मदत होते. आणि खूप प्रभावी असे हे दिवस आहेत नवरात्रीचे. आणि हा ग्रंथ खूप प्रभावी आहे. प्रत्येक आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा ग्रंथ खूप मदत करतो. तुमच्या काही अडचणी असतील तर त्यातून देखील मार्ग निघतो. त्यामुळे अवश्य हे नवरात्रीचे दिवस वाया घालवू नका, तर अशी सेवा करा. कारण कुलदेवीची ही सेवा केल्याने खूप जास्त पुण्य फळ आपल्याला मिळतं आणि आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते. कुटुंबावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे ही सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे. आता उपवास कसे करायचे, तर हा पाठ करत असताना किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करत असताना उपवास करावा असं काही नाही. तुम्ही वाचन केले तरीही चालेल किंवा जर तुम्ही उठता बसता उपवास करत असाल तर तो करा. अगदी पूर्ण नवरात्रीमध्ये 9 दिवसाचे उपवास करावेच असं काही नाही. उपवास न करता देखील तुम्ही या पवित्र ग्रंथाचं पठण करू शकता. आता हे पठण करत असताना काही छोट्याशा नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. ते म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करत असताना तुम्ही साडी नेसा किंवा छानसा सुंदरसा ड्रेस नेसा. हातामध्ये बांगड्या घाला. कपाळी हळद कुंकू लावून आपल्याला या ग्रंथाचं पठण करायचं आहे. अविवाहित महिला किंवा अविवाहित मुली जर पठण करणार असतील तर सुंदरसा ड्रेस त्यांनी घालावा किंवा साडी नेसावी. कपाळी हळद कुंकू लावून मगच तुम्हाला या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, काळी साडी नेसू नका. तर आपल्याला लाल, हिरवी, पिवळी अशा शेडमधली साडी नेसून या पवित्र ग्रंथाचं पठण करायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण नवरात्रीमध्ये करू शकतील आणि अनेक त्यांच्याही अडचणी दूर होतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.